मन मंदिरा गजर भक्तीचा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ए देवा, आमच्या वाडवडिलाची रीती तुला काही मागायचं नाही. जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमच्या वाडवडिलाची रीती तुला काही मागायचं नाही, त्या तुकोबारायच्या गाथ्यामध्ये 125 म्हणजे 125 अभंग मागणी प्रकरणात येईल. किती आहे? 125 अभंग. मग माझा प्रश्न आहे दादा, मागणारे जगद्गुरु तुकोबाराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबाराय खरे? कोणतं तर एकच खरं होईल, दोन दोन खरं होणार नाही. मग महाराज तुकोबारायच्या अभंगाची भूमिका समजून घ्या. तुकोबाराय सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, काय शब्द वापरलाय? अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय? बऱ्याचशा माझ्या आई बहिणी कीर्तनाला बसलेल्या. माय मावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला लेखलू म्हणून करेल. का हो, एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या नवऱ्याला सांगा, मालक साडी फाटली हो, मला शेतात जावं लागतं, बाजारात जाण मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे हो? हा, एखाद्या माय माऊलीची जर साडी फाटली, तिनं आपल्या नवऱ्याला सांगा, मालक मला शेतात जावं लागतं हो, लोक नाव ठेवतील तुम्हाला, बाजारात जाण मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? बोला गड्या हो, कशी मागणी? उचित आहे. हा हा. आणि त्याच माय माऊलीने तुम्हाला सांगा, मालक 2 तास झाले त्या बकेटमध्ये तेवढी साडी भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही कशी आहे? सिंपल आहे. हेच परमार्थच आहे, याच्यापेक्षा जास्त डोकं लावायचंच नाही. तुकोबाराय सांगतात, अनुचित संसाराविषयी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. काय माझ्या जगद्गुरु तुकोबारायने मागितलंय? अभंगाचं मागणे ते तुझ प्रति आहे, 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 मागणे ते तुझ प्रति आहे. देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वीर हेची मज देई, या संतास निर्वीर हेची मज देई. देशी तरी पाहे पांडुरंगा, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतास निर्वीर हेची मज देई, या संतास निर्वीर हेची मज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबाराय सांगतात, मागणे ते एक, ए देवा, एक मागणं माझं तुझ्याकडे, देशील तरी पाहे पांडुरंगा. तिथं जगद्गुरु तुकोबारायची मागण्याची उत्कंठा एवढी काही अशी हपापलेली नाहीये. तुकोबाराय सांगतात, हे देवा, हे बघ, विचार कर, देशील तर दे, नाही तर काही घेणं देणं नाही. काही काही वेळेस लोक ज्यावेळेस मागतात त्यावेळेस चकारात्मक मागतात. हे बघा, आमच्या पोरीचं लग्न आहे बरं, तुम्हाला यावंच लागल. काय म्हणतात माणसं? गैरहजेरी जमणार नाही, तुम्हाला यावंच लागल. बरोबर आहे का नाही? ही चकारात्मक मागणी आहे. आणि काही लोक म्हणतात, हे बघा, जमलं तर ऍडजस्ट करा, नाही तर तशी काही एवढी धावपळ करू. काय म्हणतात लोक? जमलं तर ऍडजस्ट करा, थंडी थंडीचे दिवस नाही कीर्तनाला आले तरी उद्या जेवायला आले तरी चालतात, असं म्हणतात ना लोक. बरोबर आहे का नाही? रात्री येण्याचं काही गरज नाही, सकाळी काल्याला नाही आले तरी चालते, पण 12 वाजता बरोबर तुम्ही जेवायला आलेच पाहिजेत. बरोबर आहे का नाही? ही चकारात्मक मागणी वेगळी. आणि तुकोबाराय देवाला सांगत असताना सांगतात, देवा हे बघ, देशील तरी पाहे पांडुरंगा. महाराज, मी खरं सांगू का, माणसाने देवाला मागत असताना संसाराविषयी मागायलाच नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, संसारात न मागता तुम्हाला सगळं मिळायलं नव्ह दादा. ज्याच्या तोंडामध्ये दात नाही त्याच्यासाठी देवानं त्याच्या आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती करून ठेवलेली आहे. जब दंत नाही ते तो दूध दिलाया. अरे दात नसताना तुम्हाला दुधाची निर्मिती करणारा सुद्धा माझा जगाचा मालक आहे. मग दात आल्यानंतर जेवणाची व्यवस्था करणार नाही का? म्हणून खरं सांगू का, संसारातल्या कोणत्याही गोष्टीची मागणी देवाकडे करू नका. देवाला फक्त हेच मागा की देवा
तुझा विसरण. वा वा. देवाला मागत असताना परमार्थ सोडून दुसरं काहीच मागू नका. पण माणसाचा स्वभाव आहे, कोणत्याही देवाला जाऊ द्या महाराज, वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य. कोणत्याही देवाला जाऊ द्या, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. किती मागाव, कोणाला मागाव आणि कसं माग, याचं सुद्धा कळलं पाहिजे. देवाचं तुमच्यामध्ये आणि साधूमध्ये हाच फरक आहे. साधू संतापाशी जरी गेले तरी परमार्थाविषयी मागतात, साधू तुमच्या आणि माझ्या जवळ जरी आले तरी परमार्थाविषयी मागतात, आणि साधू देवापाशी जरी गेले तरी कशाविषयी मागतात. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. पण तुमचं आमचं असं आहे दादा, कोणत्याही देवाला जाऊ, बरं कोणत्या देवाला काय मागावं हेही कळलं पाहिजे ना. लोक बजरंग बलीला बायको मागतात, आता कायच करावं काही कळत नाही. अरे ते ब्रह्मचारी नाही बाबा. बायका मागायच्या असेल तर बायकामध्ये ज्याची PhD झाली त्याला तर मागितलं पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही. तुम्हाला जर बायको मागायची असेल तर भगवान श्रीकृष्णाकडे जा ना, त्यानं एका विषयात PhD 16,108 बायका आहे त्याला, मग त्यानं PhD केलेली त्या विषयामध्ये. आता ब्रह्मचारी बाबा आणि ब्रह्मचार्याला बायको कसा ताळा जमालो, अवघड आहे महाराज. आता तर प्रत्येक पोरं शनिवारी नारळ फोडायला लागले, तुळशीचं लग्न लागलं तरी अजून काहीच ताळा नाही. आणि सध्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा दुष्काळ पोरीचा आहे महाराज. कशाचा दुष्काळ आहे, आपलं बरं झालं आपण सुटलो. आता जीन्सवाल्याला जर पोर नाही तर धोत्रावाल्याचं तर अवघडच होतं. पण आपली कृपा बरी आहे, आपलं थोडं लवकरच पास झालोय आपण, त्याच्यामुळे काही ताण नाही. अवघड आहे ना. 100 पोरं झाले आणि 60 पोरी 40 न करायचं काय मोठी समस्या आहे, बरोबर आहे का नाही. काहीच काळजी करू नका गाड्यावर, मी तुमचा हितचिंतक आहे, तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, यूट्यूब फ्रेंड आहे, फेसबुक फ्रेंड आहे. काळजी करू नका. ज्या ज्या मुलांचे लग्न होणार नाही त्यांनी अजिबात काळजी करायची नाही. तुमचा बाजार कुठला आहे. हा हा कोणत्या दिवशी असतो बाजार. बस गुरुवारच्या दिवशी बाजाराला जाण, फक्त जात असताना तुमच्या बापाकडून 700-800 रुपये घेऊन जा. त्याची मोजून 4 मीटर लाल कापड घ्यायचं. किती घ्यायचा, 4 मीटर. त्याच्या 3 लुंग्या शिवायच्या, 2 लंगूट उरले काही थोडे त्याचा किलोभर गांजा घ्यान, गांजा फुकत बसा. आता पोरायचे लग्न होणार. बरं अशी परिस्थिती झाली महाराज, पोरायचं ठीक आहे, पोरीच्या माया पण काय बाबा 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 वजन आलंय त्यांना, चपट्या चुपट्या महाराज. ह्यांद्र्या पोरी त्यांना व्यवस्थित, त्यांचे थोबाडं चांगले नाही तरी सगळ्या मायाला वाटतं आम्हाला सरकारीच नोकरीवाला पाहिजे. आता आणायची कुठून, का खंदून काढायचे का, कुठून खंदून काढायचे का. बरं नाही ठीक आहे, सरकारी नोकरीची अपेक्षा केली पाहिजेत, पण त्यासाठी मुलगी ही त्या योग्यतेची पाहिजे ना महाराज. मुलगी पाहायला गेले की मुलगी बुंदीकडे पाहतीन, गुलाबजाम मागते, दिसतच नाही तिला नवरदेव कुठं बसेले. आणि आम्हाला नवरदेव पाहिजे सरकारी. एक तर यांना जनरल नॉलेजचा अभ्यास नाहीये. 7 वर्षापासून सरकारने एकही भरती काढली नाहीये. किती वर्षापासून, 7 वर्षापासून कोणत्याच सरकारने एकही भरती काढली नाही. आता मुलं नोकरीला लागलेच नाही तर आणायचे कुठून, हा मोठा प्रॉब्लेम आहे. बरं नुसते नोकरीवाले चालत नाही, जमीन आहे का, जमीनही पाहिजेत. बरं तिची आट असते की जमिनीत शेतात आमची पोरगी काम करणार, जसं असेल तसं हो म्हणलं पाहिजेत बाबा. असं वेड्यासारखं करू नये. आमच्याकडे पर्याय, आम्ही संन्याशी राहू शकतो, बरोबर आहे का नाही. पण प्रत्येकानं थोडंसं समजून घेतलं पाहिजे ना, 2 पावलं आपणही पुढं आलं पाहिजेत. ज्यांच्या घरावर 3 पत्रे यांची सुद्धा अपेक्षा, त्यांना वाटतं आम्हाला कलेक्टरच भेटला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थाविषयी मागायचा, संसाराविषयी मागण्याची गरज नाही. ऑलरेडी सर्वांना तुम्हाला दिलं. आणि संसारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही दादा. प्रयत्न काय करावं लागतो, अरे प्रयत्न परमार्थात करावं लागतात. संसारात काय करायची गरज आहे. अन्न मान धन हो येतो प्रारब्ध आधीन, हे तुमच्या प्रारब्धाने भेटणार आहे. तुम्हाला त्याच्यात प्रयत्न करायची गरज नाही. तुमच्या प्रारब्धात जर असलं ना की ते तुमच्या घरी येईल महाराज. आणि काही गोष्टीसाठी देवाची कृपा लागते हो महाराज. आम्ही आळंदीला शिकायला होतो, मला माहिती आहे काही पोरं 12 वर्ष सा लावला मारत नाही सा, तरी पण त्यांना गुरुजी कधीच कीर्तनात चाल म्हणता आली. खरं आहे महाराज.
त्याच्यासाठी ज्ञानोबरायची कृपाच लागते महाराज. काही काही लोक म्हणतात महाराज आमचा गाथा पाठ आहे, मग ज्ञानेश्वरी पाठ आहे, तरी आम्हाला एकही तारीख नाही. मग आता का ज्ञानेश्वरी गाथा का तुम्ही काही कीर्तन करण्यासाठी पाठ केला होता? बरोबर आहे का नाही? काही काही पोराने पखवाज वाजू 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 खोडं विकले हो, तरी पण त्यांचा कधीच दागिना ताला ताला नाही महाराज. आणि काही काही काहीच केलं नाही, नुसतं खाल्ले आणि झोपले महाराज. पण बाबा 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 त्यांच्या हाताची जादू अख्खा महाराष्ट्र दिवाना आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संसारामध्ये काही करण्याची गरज नाही. संसार तुम्ही असले तरी होणार आहे, नसले तरी होणार आहे. तुम्हाला असं वाटतं का तुमच्यामुळे चालतं? अजिबात नाही दादा. काही परिसरामध्ये कार्यक्रमाला गेले की लोक म्हणतात महाराज या परिसरातले जेवढे काही सप्ते ना या पठ्ठ्याच्या नियोजनाने चालतात. मी म्हणाल ती माईक सिस्टीम, मी म्हणाल तो पखवाजा, मी म्हणाल तो गायक, असा गोड गैरसमज काही गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये. माझी त्यांना विनंती, बाबा हो आपण कोण परमार्थाचं कार्य करणार आहे? आणि आपल्याला वाटतं का लोक आपलं ऐकतात? अरे कोण ऐकताय बाबा आपलं? काही घेणदेण नाही लोकायला आपल्याशी, अजिबात नाही. तुम्ही हा मानस काढून टाका डोक्यातला महाराज. 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलंय, तर हाताच्या फोडासारखं जपलंय, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं कधी होणार आहे महाराज? बरोबर आहे का नाही? या जगाचा नेम आहे. मी तर प्रत्येक कीर्तनकाराला, प्रत्येक महाराज लोकांना, प्रत्येक गुणीजन मंडळीला सांगत असतो, जमाने के लिए हम एक बार है, जमाने के लिए हम एक बार है, लेकिन जमाना हमारे लिए 1000 बार है. विठ्ठल विठ्ठल आपल्यावर प्रेम करत नाही याचा अनुभव मला 3 दिवसापूर्वी आला. मी रायगडची तारीख रद्द केल्यानंतर माझी तब्येत खूप खराब होती. मी फोन केला, म्हणलं दादा 600 किलोमीटरचा प्रवास आहे, माझी ताकदच नाही, तुम्ही कीर्तनकार समजून घ्या. त्यानं म्हणे महाराज तुमच्या नावावर खूप लोक येतात हो, कसं दुसरा कीर्तनकार ॲडजस्ट करायचा? 15 मिनिटं तुम्हाला प्रेमानं बोलला आणि शेवटी म्हणे महाराज म्हणलं झालं गडे गरम, तुम्ही येणार आहे का नाही? मी म्हणलं दादा मला माफ करा, मी पुढच्या वेळेस येतो. तुम्ही येणार आहे का नाही महाराज? म्हणलं माझं जमत नाही हो दादा, मला माफ करा. मग तुम्ही या म्हणे आमच्या रायगड जिल्ह्यात, कसे येता आम्ही पाहू. लोक फक्त तुमच्या गायनावर प्रेम करतात, तुमच्या वाजवण्यावर प्रेम करतात. अरे समाजाने जर तुमच्यावर प्रेम केलं असतं महाराज, मी एक उदाहरण नेहमी सगळ्या लोकांना सांगतो, ज्या जगन्नाथ अण्णा पवार सारखा कीर्तनकार महाराष्ट्रात काय देशात नाही झालाय महाराज, देशात. त्या जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन ऐकण्यासाठी पैठणच्या वाळवंटात 2-2 तास 1.5 लाख लोक अन्नाची वाट पाहत होते. पण त्या अण्णाला ज्यावेळेस अन्न नलिकेचा कॅन्सर झाला आणि त्यांचं बोलणं बंद झालं ना महाराज, बाहेरच्याच देव सोडून घरच्यांनी सुद्धा सोडलं होतं. हा इतिहास आहे महाराज. म्हणून मी सांगतो दादा, लोक प्रेम करतच नाही. लोक लोकांच्या बायकावर प्रेम करेन आणि धोत्रावल्यावर करतील का? लोक लोकांच्या लेकरावर करेन आणि आपल्या. म्हणून समाज तुकोबरा वेडे नव्हते. तुकोबराने त्या काळामध्ये सांगितलं भक्ती करा हो ते जोनिया जन भक्ती करा, हे जोनिया जन भक्ती करा, हे जोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन हो, तुका म्हणे आता ऐका हे वचन. वर्षापूर्वी सांगितलं हे बाबांनो, तुका म्हणे आता ऐका हे वचन होते जो नियोजन भक्ती करा. मी तुम्हाला सांगतोय ते जो नियोजन काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून परमार्थामध्ये संसारामध्ये देवाला काही मागण्याची गरज नाही, परमार्थाविषयीच मागा. तुकोबरा देवाला सांगतात मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशीन तरी पाय पांडुरंगा. पण ओ तुकोबरा आहे, तुम्हाला पाहिजेत काय ते सांगा ना. निरवी हेची मज दे आया संतासी निरवी हेची मज दे निरवी हेची मज दे.
न मागो तुझा अधिक तुझ काही न मागो अधिक तुझ काही न मागो अधिक तुझ काही न मागो तुझ अधिक तुझ काही न या संताची निरवी एटी माता दे या संताची निरवी एटी माता दे या संताची निरवी एटी माता दे या संताची निरवी एटी माता आणि आपलं मनोगत भगवंतासमोर सांगितलं, हे भगवंता काय दे मला. या संतासी निर्वी. निर्वी या शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन करणे. काय स्वाधीन करणे. मला त्या साधू संतांच्या स्वाधीन कर. का साधू संतांच्या स्वाधीन व्हायचं महाराज? की जीवनाचा शेवट आणि जीवनाला पूर्णता ही साधू संताशिवाय कशी घडल हो दादा. संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. माणसाला संताची संगत खूप महत्वाची आहे. संताशिवाय कसा देव कळल दादा. बिनु सत्संग विवेक न होई हो. राम कृपा बिन सुलभन सोई. माय बाप, साधू संताशिवाय माणसाला ज्ञान होणं शक्यच नाहीये. कारण देव जरी कळायचा असला तरी माणसाला कोण लागतोय? साधू लागतो. विठ्ठल 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 आणि जीवनामध्ये कोणाचाही स्वाधीन होण्यापेक्षा मन मंदिरा गजर भक्तीचा.